नमस्कार बालमित्रांनो, मराठी पाठ्यपुस्तक या अंतर्गत आज आपण कविता 3 ज्याचे नाव आहे पावसात भिजूया या विषयाबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत। तर पाऊस आपल्याला खूप आवडतो, हो की नाही? तर अशा प्रकारे या चित्रामध्ये बघा आपल्याला ही मुलं दिसतात जी पावसाचा आनंद घेत आहेत आणि ते पावसात भिजून मज्जा घेतात। तर चला आता आपण ही कविता वाचन करूया। टप टप पटपट थेंब टपकती, सरसर झरझर धारा येती, मुसळधार या सरी कोसळती, त्या झेलाया अंगावरती, अंगणात जाऊया पावसात या भिजूया। तर इथे कवी आपल्याला काय सांगतायत की टपटप पटपट थेंब टपकत आहे। तर तुम्ही चित्रामध्ये सुद्धा बघू शकता, बघा पावसाचे थेंब या जमिनीवर पडत आहेत आणि सरसर सरसर या पावसाचे थेंब जे आहेत त्याचे धारा जमिनीवर पडत आहेत। तर अशा प्रकारे हे मुसळधार जे पाऊस आहे ते जमिनीवर कोसळत आहेत आणि तेच पावसाचे थेंब झेलाया हे मुलं जी आहेत ही बाहेर आलेली आहेत आणि ही मुलं आपल्या अंगावर त्या पावसाचे थेंब जे आहेत ते झेलतायत आणि अशा प्रकारे पावसाचा आनंद ही मुलं इथे घेत आहेत। धरणी माता नाहत बैसली, पक्षी भिजले पाने भिजली, झाडांची तर अंघोळ झाली, रस्ते छपरे स्वच्छ झाली, त्यांच्या संगे नाहूया पावसात या भिजूया। धरणी माता म्हणजेच ही जमीन जी उन्हाळ्यामध्ये सोकून गेली होती पावसामुळे, ही जी जमीन आहे ही धरणी माता जी आहे ती नाहून गेलेली आहे, म्हणजे तिला सुद्धा खूप आनंद झालेला आहे आणि पावसामुळे ती स्वच्छ झालेली आहे आणि तिने अंघोळ केली आहे। नाहत बैसली म्हणजे तिने सुद्धा या पावसाने अंघोळ केलेली आहे। त्या प्रकारे पक्षी सुद्धा पावसात भिजलेली आहेत आणि पक्षी सुद्धा त्या पावसाचा आनंद घेत आहेत। झाडांची पाने जी सोकून कोमजून गेली होती ती सुद्धा पाने त्या पावसामुळे आनंदित आणि हिरवीगार झालेली आहे आणि अशा प्रकारे झाडं त्या पावसामध्ये खूप छान हिरवीगार झालेली आहे। त्यानंतर रस्ते जी आहेत, घरांची छपरं जी आहेत, जे उन्हाळ्यामध्ये धुळेमुळे घाण झाली होती, तीच छपरे आणि तीच रस्ते त्या पावसामुळे स्वच्छ झालेली आहेत। तर अशा प्रकारे या पावसामुळे सगळीजण आनंद घेत आहे। जिकडे तिकडे तळी तुंबली, बेडूक सेना कोठून आली, काल पावे तो कोठे होती, डराव डरावचे बिगुल वाजती, बेडूक किती ते मोजूया पावसात या भिजूया। आता पावसामध्ये काय होतं मुलांनो, बघा जिकडे तिकडे तळ तुंबलेले असतात। आपण इकडे बघतोय या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय पावसामुळे जिथे तिथे तळे तुंबलेले आहेत, म्हणजे तळे जे आहेत ते साचलेले आहेत आणि या पावसामध्ये आपण बघतो की बेडूक आलेले आहेत। या चित्रामध्ये बघा तुम्हाला एक नाही तर अनेक बेडूक आपल्याला इथे दिसत आहे आणि बेडूक सुद्धा कधी येतात तर पावसाळ्यात ही बेडूक येतात। कालपर्यंत ही बेडूक आपल्याला कुठेच दिसत नव्हती, पण आज पावसामध्ये आपल्याला हे बेडूक दिसतात आणि हे बेडूक काय करतात, डराव डराव करत असतात। या बेडकांना सुद्धा पावसामध्ये आनंद घ्यायचा आहे। बेडूक किती ते मोजूया पावसात या भिजूया। तर या चित्रामध्ये आपल्याला बेडूक 3 दिसत आहेत। गरजेचं नाहीये तर आपल्याला अजून कितीतरी बेडूक पावसामध्ये येतात आणि डराव डराव करून आनंद घेत असतात। छपरांवरुनी पडते पाणी, खडखड ओहड गाती गाणी, कागदी नावा सोडा लवकरी, आधी जाते पुढे कुणाची, पळा पळा ते पाहूया पावसात या भिजूया। जेव्हा पाऊस पडतो तर ते पावसाचे पाणी छपरांवरून खाली पडते तर खडखड खडखड असा आवाज येतो। त्यानंतर पाऊस जेव्हा पडतो तर पावसाळ्यामध्ये जे ओहळ असतात त्यामध्ये सुद्धा खडखड खडखड पाणी जे असतं ते पडतो। खडखड हा आवाज आपल्याला असा येतो जणू ते गाणीच म्हणत आहे आणि त्या पावसामध्ये आपण काय करतो मुलांनो, तर कागदी नावा सोडतो। आम्ही जेव्हा लहान होतो आणि ज्यावेळेस पाऊस पडत होता तर त्यावेळेस आम्ही सुद्धा या तळ्यांमध्ये पावसाच्या पाण्यामध्ये आम्ही कागदाची नाव बनवायचो आणि ती नाव आम्ही सोडायचो आणि त्या नावामध्ये सुद्धा आम्ही काय करायचो तर आम्ही त्यामध्ये शर्यत लावायचो की कोणाची नाव पहिले धावते। तर अशा प्रकारे आम्ही त्या पावसाळ्यामध्ये खूप मज्जा करायचो। तर अशा प्रकारे इथे सुद्धा बघा त्या तळ्यांमध्ये कागदी नावं सोडलेली आहेत आणि तिथे सुद्धा मुलं विचार करतात की कोणाची नाव जी आहे ती पुढे जात असते। पहा विजेच्या तारांवरती थेंबांनी केली गर्दी किती, घसरगुंडीचा खेळ खेळती पाऊस बाळे कशी चिमुकली,
गंमत त्यांची पाहूया, पावसात या भिजूया. आता इथे कवी काय सांगतायत की बघा इथे तुम्हाला तारं दिसतात. हे कशाचे तारं आहेत मुलांनो? तर हे विजेंच्या तारा आहेत ज्या रस्त्यावर आपल्याला दिसत आहेत. आणि या तारांवर बघा पावसाचे थेंब कसे लाईनीत आपल्याला दिसत आहेत. तर हे पावसाचे जे थेंब असतात हे जेव्हा तारांवर पडतात तेव्हा तारांवर पडून हे लाईनीत असे घसरगुंडीचा खेळ खेळत असतात. तुम्ही कधीतरी तुमच्या घराजवळ जे विजेंच्या तारा असेल तर पावसाळ्यामध्ये तुम्ही बघू शकता ह्या पावसाचे थेंब जेव्हा त्याच्यावर बसतात तर ते घसरगुंडीचा खेळ खेळत असतात. तर अशा प्रकारे हे जे पावसाचे थेंब आहेत हे सुद्धा आनंद घेत असतात आणि इथे पक्षी सुद्धा आपल्याला किती आनंदात दिसत आहेत. तर आता आपण शब्दार्थ बघूया. मुसळधार म्हणजेच हेवी रेन, झेलाया म्हणजेच टू कॅच, धरणी माता म्हणजे अर्थ, नाहत म्हणजेच बाथिंग, नावा म्हणजे बोट. आता आपण प्रश्नांची उत्तरं बघूया. मुलांना अंगणात कशासाठी जायचे आहेत? तर उत्तर आहे मुलांना अंगणात पावसाचे थेंब अंगावर झेलायला जायचे आहे. दुसरा प्रश्न आहे पावसात कोण कोण भिजले? उत्तर पावसात धरणी माता, पक्षी, पाने, रस्ते, छपरे हे सगळे भिजले. तिसरा प्रश्न पाऊस पडल्यावर कोणते नवीन प्राणी आले? तर उत्तर आहे पाऊस पडल्यावर बेडूक हे नवीन प्राणी आले. पुढचा प्रश्न पावसाच्या वाहत्या पाण्यात मुले काय करतात? तर उत्तर आहे पावसाच्या वाहत्या पाण्यात मुले कागदी नाव सोडतात. पुढचा प्रश्न पाऊस बाळे कोणाला म्हटले आहे आणि ती कोणता खेळ खेळतात? तर उत्तर आहे पाऊस बाळे कोणाला म्हटलेले आहेत? तर पावसाच्या थेंबांना म्हटलेले आहेत आणि ते घसरगुंडीचा खेळ खेळत आहेत. टपटप, सरसर, खळखळ यासारखे आणखी 4 शब्द लिहा. उत्तर आहे गडगड, फडफड, भरभर, झरझर. अशा प्रकारे इथे आपण हे शब्द लिहिलेले आहेत आणि इथे आपण ही पावसात भिजूया ही कविता आपण अभ्यासलेली आहे आणि इथेच ही कविता संपते. धन्यवाद.